नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने वाजविला बिगुल. भाजपकडे इच्छुकांची गर्दी, इतर पक्षांच्या कार्यालय लॉकच. शिक्षक मुख्याध्यापकांच्या आंदोलनाला आचारसंहितेचा फटका. स्वराज्य भवनात जमा झाले, पण पुढे मात्र निघता आले नाही. होमगार्डकडून काम करून घेतले, पण सरकार मानधनाचे विसरले. महापालिका इलेक्शनमध्ये होमगार्ड करतील काय ड्युटी? डाबकी रोड उड्डाणपुलावर कंदील लावण्याची गरज. उड्डाणपुलाच्या लाईट्सकडे आमदारासह मनपाचे दुर्लक्ष. यवतमाळच्या बस अपघातात दोघे ठार, 15 जखमी. ट्रकने अर्धी अख्खी बस चिरडून टाकली. आता सविस्तर बातम्या. महापालिका निवडणुका कधी लागतात या विषयावर दुमत असले तरी आजपासून भाजपने इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे. तर दुसरीकडे वंचित, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांचे नेते या विषयावर एकत्र बसण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. अकोला महापालिका निवडणूक पाहता इच्छुकांची सर्वाधिक धाव ही भाजपाकडे आहे. आज 100 इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेत आपला दावा विविध प्रभागांवर निश्चित केला आहे. भाजप नेते अकोला जिल्हा निवडणूक प्रभारी रणधीर सावरकर, अकोला शहर निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल, शहर अध्यक्ष जयंत मसने यांच्या नेतृत्वात भाजपाने आजपासून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे. असे असताना आता काँग्रेस, वंचित यांचे कार्यालय मात्र बंद असल्याचे चित्र होते. वंचित केवळ जिल्हा परिषदेत इच्छुक आहे काय असा प्रश्न या निमित्त समोर येत आहे. तर काँग्रेसच्या आमदारांनी स्वतःचे स्वतंत्र कार्यालय स्थापन करत पक्ष कार्यालयाकडे दुर्लक्ष केले की पक्षांतर्गत वाद उफाळला असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालक संघटनांच्या वतीने आज आंदोलनात्मक भूमिका घेतली गेली. पण प्रशासनाने आचारसंहितेचे कारण पुढे करत हे आंदोलन दडपत कुठलाही मोर्चा, निदर्शने करू दिली नाही. शिक्षकांच्या विविध मागणीसाठी आज शिक्षक मुख्याध्यापक यांचा मोर्चा निघणार होता. पण प्रशासनाने हा मोर्चा स्वराज्य भवनाच्या प्रांगणाच्या बाहेरच निघू दिला नाही. शिक्षक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे यावेळी अधोरेखित झाला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मूळ समस्यांकडे कोण लक्ष देणार अशी मागणी समोर येत आहे. विविध मागण्यांसाठी आज शाळा बंद आंदोलन होणार होते, पण ते यशस्वी झाले नाही. तर शिक्षकांनी मोर्चा काढण्याची तयारी दर्शवली तर त्याला प्रशासनाने हिरवी झेंडी दाखवली नाही. अखेर आलेल्या शिक्षकांना आल्या पावली परत जावे लागले. आचारसंहिता असल्यामुळे या मोर्चाला तशा प्रकारची अनुमती मिळाली नाही, म्हणून एका सभेचं रूपांतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज रोजी स्वराज्य भवन येथे केलेलं आहे. शासनाच्या ज्याचं गटी, ज्याचं परिपत्रक जे सतत निर्गमित होत आहे, त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मानसिकता दिवसेंदिवस खालावत आहे. नाही, याकरिता सरकारला नम्रपूर्वक निवेदन वेगवेगळ्या मागण्याच्या संदर्भात देऊन यातून एक चांगला आशादायी विचार समोर येईल ही अपेक्षा या आंदोलनातून सरकारच्या वतीने आम्ही विचार व्यक्त करू शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून होमगार्ड कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडून काम घेतले जात आहे, पण मेहनताना दिला जात नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अकोला शहरातील विविध कामांवर तैनात असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक दिवस विविध कामांवर गेल्यानंतरही त्यांना मेहनताना मिळालेला नाही. त्यामुळे होमगार्ड कर्मचारी अत्यंत नाराज आहेत. गृह मंत्रालयाने अद्याप होमगार्ड कर्मचाऱ्यांना नवरात्री दरम्यान दिलेल्या 16 दिवसांच्या सेवेसाठीचे मानधन अदा केलेले नाही, ज्यामुळे ते आर्थिक अडचणीत आहेत. त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीच्या काळातील मेहनतानाही न दिल्याने त्यांची नाराजी आणखीन वाढली आहे.
या होमगार्ड कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना सरकारकडून निधी मिळालेला नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे होमगार्ड कर्मचाऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 850 का 840 कर्मचारी आहेत जे पटावर आहेत, त्याची मानधन अडकलेलं आहे. पगार नाही अजून. ड्युट्या म्हणजे अशा तुटपुंज्या ड्युट्या असतात 8 दिवसाच्या. जर सण तेव्हार आला तेव्हा ड्युट्या लागतात. इलेक्शन आहे म्हणून आमची समस्या अशी आहे की अकोला गृहरक्षक दल आतापर्यंत नवरात्रीचा जे बंदोबस्त आहे अद्यापर्यंत आम्ही कर्तव्य करून आम्हाला आतापर्यंत मानधन मिळालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठ लोकांकडे बोलले असता की आतापर्यंत आमच्या मानधनाला विलंब का, तर इतर जिल्ह्यामध्ये सगळ्यांना आतापर्यंत नवदुर्गाचं बंदोबस्त मानधन जे आहे ते मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही इथे आता सगळे जमलेलो आहोत आणि सरकारला आमची एकच विनंती आहे की आमच्या मानधनाकडे थोडं तरी लक्ष द्यावे. अकोला होमगार्ड ऑफिस अकोला जिल्हा तर्फे ते आमचे जे मानधन थांबेले आहेत नवरात्रापासून आमच्या सैनिकांवर उपासपाळीची मारी आली तरी आमचे वरिष्ठ अधिकारी कोणतेच दखल घेत नाहीत. हे आमची नम्र विनंती आहे साहेबांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना, ते आमच्या लवकरात लवकर पैसे कर्तव्य भेटले पाहिजेत मानधन. जय हिंद. अकोला शेगाव मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला डाबकी रोड उड्डाण पूल सध्या जीवघेण्या अंधाराचा पूल बनला आहे. या पुलावर स्ट्रीट लाईट्स नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालवणं म्हणजे कंदील लावून प्रवास करण्यासारखं झालं आहे. तुम्ही पाहत असलेले दृश्य हे दिवसाचे आहे, पण रात्री या मार्गावर असलेला किर अंधार जीवघेणा ठरतो. केवळ काही मोजके ढाबे सोडले तर प्रकाश नसतो. वाहन चालक आणि पादचारी दोघांचीही प्रचंड गैरसोय या रोडवर होत असून महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या मूळ कामांमध्ये दिवाबत्तीची सोय नागरिकांसाठी केली पाहिजे असे निश्चित केले आहे. त्यामुळे दिवाबत्तीत आता महापालिका या ठिकाणी कंदीलच लावू शकते. या ठिकाणचे आमदार साजिद खान पठाण करतात तरी काय, अशी विचारणा आता नागरिकांनी केली आहे. डाबकी रोड उड्डाण पूल हा केवळ अकोला शेगावच नव्हे तर निंबा फाटा मार्गे तेल्हाराकडे धावणाऱ्या वाहनांसाठी एक मुख्य आणि सतत व्यस्त असलेला मार्ग आहे. या मार्गावरून दुचाकीपासून ते मोठ्या ट्रकपर्यंतची वाहतूक रात्रंदिवस सुरू असते. मात्र पूल पूर्ण होऊ नये यावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी दाट अंधारामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज घेणे अत्यंत कठीण होते, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः डाबकी रेल्वे गेटजवळील वळण मार्ग तर अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. या ठिकाणी लहान मोठे अपघात नेहमीच घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. सध्या अंडरपासचे काम सुरू असल्याने अडचणी अधिकच वाढल्या आहेत आणि अंधारामुळे काम पूर्ण होईपर्यंतची वाटचालही धोकादायक ठरत आहे. ज्या महापालिकेवर शहर पाणी पुरवठ्याची जबाबदारी आहे तेथील जलवाहिनी लिकेजकडे दुर्लक्ष आहे. मनपा आवारातील पार्किंगच्या बाजूची जलवाहिनी फुटलेली आहे, त्यामुळे वाहने उभी करू शकत नाही अशी नागरिकांची ओरड आहे. मनपा प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला महानगरपालिकेचा परिसर समस्यांनी व्यापलेला दिसतो. कधी अस्वच्छता, कधी सभागृहाजवळ दारूच्या बाटल्या सापडतात. आता पाणी वाहून जात आहे. महापालिका आवारातील लिकेज वेळेस दुरुस्त होत नाही तर शहरातील लिकेजकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसत आहे. तसेच मनपा अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला नाही का अशी विचारणा देखील होत आहे. दररोज थोडे थोडे पाणी वाहून जाते, परंतु वेळेस दुरुस्ती केली नाही तर गळती मोठ्या प्रमाणात होऊ शकते असे बोलले जात आहे. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2 डिसेंबर रोजी हा आदेश जारी केला होता. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती. या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे प्रकरणी सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मतमोजणी थेट 21 डिसेंबरलाच करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे मतदारांचे लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरातील सत्ताधाऱ्यांविषयीची उत्सुकता वाढली आहे.
न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेतील अनिश्चितता काही काळ वाढल्याचे चित्र आहे. मात्र आता अंतिम मतमोजणी दिनांक निश्चित झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. 264 नगरपालिका व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र निवडणूक कार्यक्रमात केलेल्या बदलामुळे परिस्थिती बदलली. आता उर्वरित 24 नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये आणि 76 नगरपालिका व नगरपंचायतींतील 154 सदस्य पदांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने सर्वच निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने मतदानानंतर होणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकालही 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर पुढील अर्धा तास होईपर्यंत जाहीर करता येऊ नयेत असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. अकोला शहरातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका विद्यार्थिनीच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकी चालकाने धडक दिल्याने विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची या शिक्षण संस्थेसमोरील रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असतो. या ठिकाणी मोठे 4 चाकी ट्रक तसेच इतर दुचाकी सुद्धा जलद गतीने धावतात. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावे अशी मागणी हवेत विरली. प्रशिक्षण संस्थेने महानगरपालिकेकडे गतिरोधक बसवावे अशी मागणी करण्यात आली होती, परंतु महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आज अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने महाविद्यालयाच्या गेटमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार मुलगी किरकोळ जखमी झाली असून तिच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर धडक मारणाऱ्या दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला. येणाऱ्या काळात महानगरपालिकेने या ठिकाणी स्पीड ब्रेकर न बसविल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुलींची ITI इथे आता सकाळी एका मुलीचा अपघात झालेला आहे आणि तिला म्हणजे गाडीवाल्यांनी तिथे ठोस दिलेली आहे आणि तो निघून गेलेला आहे. तर इथे ना असे असंख्य वेळेस अशी घटना घडतात आहेत. इथे स्पीड ब्रेकरची मागणी आहे आमची, कारण की इथे कॉलेज असल्यामुळे 350 मुली आपल्या इथे शिकत असतात आणि 350 मुली शिकत असतात तर 2 शिफ्ट मध्ये कॉलेज आहे. एक सकाळची शिफ्ट आहे, एक दुपारची शिफ्ट आहे. प्रत्येक वेळेस आम्ही म्हणजे मुलींकडे इथे गेटवर येऊन तर नाही बघू शकत, पण जेव्हा मुली इथे एंट्री करतात तेव्हा त्या गाडीवर असतात, सायकलवर असतात, पैदल असतात, तर इथे स्पीड ब्रेकर लावण्यात यावा ही आमची मागणी आहे. हो, निवेदन दिलेलं आहे. प्राचार्य सरांनी निवेदन दिलेलं आहे, तर आमची मागणी परत लवकर इथे करून देण्यात यावी. अकोल्यातील गृहनिर्माण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट गुणवत्ता आणि रहिवाशांसाठी सर्वसमावेशक सुविधांचा समन्वय साधणाऱ्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीने आपल्या प्रतिष्ठित प्रकल्पात गीतानगरातील लोटस ग्रीनमध्ये अकोला शहरातील पहिली स्वयंचलित दुमजली हायड्रॉलिक कार पार्किंग प्रणाली सुरू केली आहे. मर्यादित जागेत जास्तीत जास्त वाहनांची सुरक्षित आणि नियोजनबद्ध पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अकोल्यात प्रथमच राबविण्यात आला आहे. आधुनिक शहरी विकासाचा नवा टप्पा म्हणून ही नोंद नक्की केली जाईल. 7 मजले आणि एकूण 406 सदनिकांचा भव्य व आकर्षक प्रकल्प असलेल्या लोटस ग्रीन टाउनशिपमध्ये सध्या 200 पेक्षा अधिक कुटुंबे आनंदाने वास्तव्य करतात. सुरक्षित, स्वच्छ आणि तंत्रज्ञान संपन्न परिसरामुळे टाउनशिप स्मार्ट जीवनशैलीचा उत्कृष्ट नमुना ठरत आहे. वाढत्या वाहनसंख्येचा विचार करून जागेचा सुयोग्य वापर करता यावा या हेतूने बसवण्यात आलेल्या हायड्रॉलिक स्टॅक पार्किंग सिस्टममध्ये एकाच जागेत एकावर एक अशा 2 4-चाकी वाहनांचे पार्किंग शक्य असते. ही अत्याधुनिक प्रणाली मुंबई स्थित नेक्स्टक्राफ्ट कंपनीने बसवली असून ही कंपनी हिरानंदानी, लोधा यासारख्या उच्च दर्जाच्या निवासी प्रकल्पांमध्ये अशा तांत्रिक सुविधा यशस्वीरित्या उभारणारी अनुभवी संस्था म्हणून ओळखली जाते. कार पार्किंग प्रमाणे स्वच्छतेच्या दृष्टीनेही लोटस ग्रीनने प्रगत तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट अवलंब केला आहे. परिसरात हायटेक कचरा संकलन व व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात आली असून यामध्ये घराघरातून कचऱ्याचे वैज्ञानिक संकलन, सूक्ष्म वर्गीकरण, स्वयंचलित प्रक्रिया आणि पर्यावरणपूरक निस्तारण अशी सुविधा उपलब्ध आहे. आज आमच्या लोटस ग्रीन येथे हायड्रॉलिक कार पार्किंग म्हणजे एकाच छताखाली 2 कार राहू शकतात, त्याचा आम्ही आज उद्घाटन सोहळा निर्माण केला आहे. इथे प्रत्येकाला घर मिळताना त्याच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून आम्ही विशेष करून मुंबईहून नेक्स्ट पार्कला आम्ही ऑर्डर दिला आहे आणि त्यांनी आज लावून त्याचं इन्स्टॉलेशन केलं आणि खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचे यांनी आम्हाला सप्लाय केलं आहे.
म्हणून मी त्यांचा आभारी आहे आणि आमच्या लोकांना एक सुविधा मिळेल आणि कमी जागेत पार्किंग कसे होता येईल त्याचं आम्ही नियोजन केलं आहे. धन्यवाद. मैं अकोला में हमको ये जो प्रोजेक्ट दिया है उसका मैं सब धन्यवाद करता हूँ. और ये हम लोग नेक्स्ट पार्किंग की तरह से जो हम लोगों ने पार्किंग का जो सुविधाजनक, ये आधुनिक सुविधाजनक जो कार पार्किंग का हम लोग लेके आए हैं, इसके लिए कोठारी सर को मैं धन्यवाद करता हूँ. अभी हमको आगे भी ऐसे ही चांस देने का कोठारी सर का है कि और भी हम इससे भी अच्छी क्वालिटी हम लोग जो दी है उससे भी अच्छा, और जैसे ऑटोमेटिक प्रोजेक्ट हमारा पार्किंग में है वो भी हम लोग लेके आने. ये हमारे जिम सर हैं. ये पार्किंग जो है स्टैक पार्किंग, इसमें कैसा है एक के स्पेस में 2 गाड़ियाँ पार्क होती है. और ये कैसा है इसमें हम कोई भी एसयूवी सीडान जैसे है इसमें भी डिज़ाइन कर सकते हैं. और ये सबसे सेफ सिस्टम है. इसमें हमने 3 सेफ्टी प्रोवाइड की है. एक है लिमिट स्विच जिससे हम हाइट को मेंटेन कर सकते हैं, और दूसरा मेन इंपॉर्टेंट चीज़ है हमारा एंटी फॉल लॉकिंग सिस्टम जो दोनों बाजू से लॉकिंग सिस्टम प्रोवाइड करता है. तो इसमें मतलब कोई भी प्रॉब्लम, गाड़ी का कोई भी प्रॉब्लम या फेलियर होने का कोई चांसेस नहीं है. तो ये सबसे सेफेस्ट सिस्टम है और ईजी सिस्टम, ईजी ऑपरेटेड सिस्टम है. यामुळे परिसर सदैव स्वच्छ, आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त ठेवणे सुलभ झाले आहे, अशी रहिवाशांनी प्रशंसा केली. या आधुनिक पार्किंग सुविधेचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. या प्रसंगी बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे, ॲडव्होकेट सुधाकर खुमकर, केसीसीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कोठारी, नेक्स्टक्राफ्टचे विपणन विकास व्यवस्थापक राकेश गुप्ता, महाव्यवस्थापक श्याम सुनारा, अधिकारी कर्मचारी व रहिवासी नागरिक उपस्थित होते. पंकज कोठारी म्हणाले, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी नेहमीच गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देते. नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शहराच्या प्रगतीत सक्रिय योगदान देत राहू. लोटस ग्रीन, गीतानगर, अकोला येथील स्वयंचलित दुमजली कार पार्किंग प्रणाली व हायटेक स्वच्छता व्यवस्थापनाचा शुभारंभ हा अकोल्यातील आधुनिक गृहनिर्माण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणारा असल्याचा विश्वास व्यक्त केला. जनता भाजी बाजार विविध समस्यांनी वेढलेला आहे. बाजाराच्या बाजूला मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे दुचाकी, 4 चाकी वाहने कुठे पार्क करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका बाजार विभाग याकडे लक्ष देईल का, अशी विचारणा होत आहे. जनता भाजी बाजाराच्या आत देखील कचरा दिसतो. गुरेढोरे फिरत असतात. तसेच कचरा टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्याजवळून जाणे कठीण होते. इतकी दुर्गंधी राहते. या भागातील अस्वच्छता कमी झाली की काय? आता पार्किंगच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसतो. डुकरे फिरत असतात. बाजूला फळांच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उभा ठाकला आहे. विविध समस्या सोडवाव्या अशी मागणी केली जात आहे. या भागातील बजबजपुरी बाबतीत नाराजी व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका फाटा परिसरात गुरुवारी रात्री 8च्या सुमारास ट्रकने बसला अक्षरशः चिरडले. यामध्ये 2 प्रवासी, 15 जण जखमी झाले. जखमीमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. चंद्रपूरहून यवतमाळकडे जाणारी एसटी बस MH40Y 5782 आणि करंजीकडून वणीच्या दिशेने येणारा भरधाव ट्रक समोरासमोर धडकल्याने मोठी दुर्घटना घडली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकने बसचा पुढील अर्धा भाग अक्षरशः चिरत नेला. अपघातात 2 प्रवासी जागीच ठार तर 15 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मोरगाव पोलीस पथक आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. सर्व जखमींना मोरगाव, करंजी आणि पांढरकवडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. स्थानिकांनी या मार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे. पुन्हा पाहूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने वाजविला बिगुल. भाजपकडे इच्छुकांची गर्दी, इतर पक्षांच्या कार्यालय लॉकच. शिक्षक मुख्याध्यापकांच्या आंदोलनाला आचारसंहितेचा फटका. स्वराज्य भवनात जमा झाले, पण पुढे मात्र निघता आले नाही. होमगार्डकडून काम करून घेतले, पण सरकार मानधनाचे विसरले. महापालिका इलेक्शनमध्ये होमगार्ड करतील काय ड्युटी? डाबकी रोड उड्डाणपुलावर कंदील लावण्याची गरज. उड्डाणपुलाच्या लाईट्सकडे आमदारासह मनपाचे दुर्लक्ष. यवतमाळच्या बस अपघातात दोघे ठार, 15 जखमी. ट्रकने अर्धी अख्खी बस चिरडून टाकली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.